आणि आता पाहूयात सविस्तर विशेष बातमी आहे प्रसिद्धीच्या हव्यासासाठीची। कारण उर्फी जावेद हे नाव सध्या राज्याच्या राजकारणामध्ये खूप गाजतंय। चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। मात्र चित्रा वाघांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही उर्फीचा मुद्दामपणा जो आहे तो काही कमी होताना दिसत नाही। रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघांमध्ये उर्फीवरून वाकयुद्ध सुरू असतानाच उर्फीनेही चित्रा वाघांवर निशाणा साधलाय। चित्रा वाघांनी केलेल्या ट्विट नंतर उर्फीने पुन्हा एकदा हातात बेड्या आणि अंगावर फक्त बिकिनी असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शन मध्ये मला काही जणांना असंच पाहायचंय ना असं लिहिल्यानं आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा वाद अजूनही शमलेला नाहीये आणि हा वाद शमण्याची चिन्ह देखील दिसत नाहीत। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराज्य रक्षक तर भाजपचे धर्मवीर अशीच थेट राजकीय विभागणी झालेली आहे। आणि पाहूयात त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। स्वराज्य रक्षक की धर्मवीर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली। स्वराज्य रक्षक सह राष्ट्रवादीचा पुरोगामित्वाचा नारा। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना पुष्प अर्पण केलं। त्यानंतर वाहनांवर अजित पवारांनी स्वतः स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असे छापलेले स्टिकर चिटकवले। अजित पवारांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे असा मुद्दा उपस्थित केला होता। त्यावरून भाजपनं अजित पवारांच्या विरोधात आंदोलनाचा धडाका उडवून दिला। मात्र त्यानंतर अजित पवार अधिक आक्रमकपणे त्यांचा मुद्दा पुढे नेत असल्याचं स्पष्ट होतंय। अधिवेशन जवळपास 2-3 आठवडे चाललं। रिप्लायच्या वेळेस पण कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। नंतर असं काय घडलं की 2-3 दिवसांनी ह्यांची ट्यूब पेटली का? छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर संबोधून भाजप आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट झालंय। तर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक असं संबोधून अजित पवारांनी त्यांचे राजकीय इरादे स्पष्ट केले। आम्ही पुरोगामी जपण्याच्या करता जीवाजीव असेपर्यंत आमच्याकडनं पुरोगामित्व जपलंच जाईल। दादा आता काय तुला स्टॅम्पवर लिहून देऊ का? अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। त्यातच अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक असंच संबोधणार असल्याची भूमिका घेतल्यानं चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। अजितदादांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक आहे हे म्हणणं ठीक आहे, पण धर्मवीर संभाजी महाराज नाहीत हे जे म्हणणं आहे आणि त्यावर ते ठाम आहेत। अजूनही मुजुरी सुरू आहे। छत्रपती संभाजी महाराजाला धर्मवीर नाही असं म्हणून मोठा पराक्रम केला म्हणून स्वागत होत आहे। तर अशा वेळी काय असतं, अशा वेळी जेव्हा निवडणुका असतात तेव्हा लोक जागा दाखवतात। छत्रपती संभाजी महाराजांची आता एक प्रकारे राजकीय वाटणीच झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य रक्षक तर भाजप धर्मवीर असा उल्लेख करतंय। अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक किंवा धर्मवीर म्हटलं तरी फरक पडणार नाही। मात्र छत्रपती संभाजी महाराजांसारखं शौर्य त्यांच्यापैकी कुणी गाजू शकेल का? त्यांच्यासारखा कारभार कुणी करू शकेल का? याचं उत्तर कोणताही राजकीय पक्ष देऊ शकत नाही। पुण्याहून चंद्रकांत बुंदेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ मागील 2 दिवसांपासून त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे
चर्चेत आहेत. मात्र छगन भुजबळ कशामुळे ही वक्तव्य करतायत याचा पर्दाफाशच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. मला वाटतं अजितदादाचं विरोधी पक्षनेते पदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल. आम्हाला पवार साहेब एक गोर गरिबांचा जो एक जाणता राजा वाटतो म्हणून आम्ही त्यांना जाणता राजा म्हणतो. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा का म्हणतायत यामागचं खरं कारण आता समोर आलंय. शरद पवारांच्या नजरेत कायम नंबर 1 राहण्यासाठी छगन भुजबळांचा हा खटाटोप सुरू असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. चंद्रशेखर बावनकुळे एवढ्यावरच थांबले नाहीत तर अजित पवार यांचं विरोधी पक्षनेतेपद आणि छगन भुजबळांचे प्रयत्न यावरही बावनकुळेंनी थेट भाष्य केलं. मला वाटतं अजितदादाचं विरोधी पक्षनेते पदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल. एखाद्या वेळी विरोधी पक्षनेता बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल. म्हणून पवार साहेबांच्यावर जास्त मार्क वाढले पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर 1 आहोत शरद पवार साहेबांजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहोत असं दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला. चंद्रशेखर बावनकुळेंनी छगन भुजबळांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्षनेते पदावर असल्याचा गौप्यस्फोट केला तर छगन भुजबळांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. विरोधी पक्षनेतेपदावर माझा डोळा आहे, माझा कशावरच डोळा नाही. काय माझा डोळा फक्त जे आहेत ह्या बावनकुळेवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान मोदी साहेबांना विष्णूचा अवतार म्हणता, आम्ही काय म्हणालो? ठीक आहे, तुम्हाला ते विष्णूचे अवतार वाटतात तर म्हणा तुम्ही, आमचं काही म्हणलं नाही. आम्हाला पवार साहेब एक गोर गरिबांचा जो एक जाणता राजा वाटतो म्हणून आम्ही त्यांना जाणता राजा म्हणतो. छगन भुजबळांचा खरंच अजित पवारांच्या विरोधी पक्ष नेते पदावर डोळा आहे का? आणि तसं असेल तर ही मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल. आणि तसं नसेल तर चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संशय कल्लोळ उडवून देण्यासाठी ही खेळी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता कोणतीही शक्यता नाकारता येत नाही हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटामधल्या संघर्षानं आता पातळी सोडली आहे. विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तर औरंगाबाद जिल्ह्यामधल्या वैजापूरमधील सभेत शिंदे गटातल्या आमदारांवर टीका केली. मात्र ही टीका करत असताना त्यांनी बुटाने मारण्याची भाषा वापरली. ठाकरे गटाच्या नेत्यांचा थयथयाट. हे राजकारण की द्वेषाची कीड? टीका करताना बुटाची भाषा. आज वाणी साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारला असतं. दानवेंना ही भाषा शोभते का? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चुकीची वक्तव्य करण्याचा जणू वसा घेतलाय. छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबानं वध केल्याचं अत्यंत निषेधार्ह वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं. त्यानंतर दानवेंवर मोठी टीका झाली. मात्र त्यातूनही अंबादास दानवेंनी काहीही धडा घेतला नाही. आता तर शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करताना त्यांनी दिवंगत माजी आमदार RM वाणींचा आधार घेतला. वाणी काय म्हणाले असते असं सांगताना त्यांनी त्यांच्या मनातील विखार व्यक्त केलाय. खरं सांगतो, आज वाणी साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारला असतं, बाकी काहीच केलं नसतं त्यांनी. बूटच काढतो म्हणले असते ते, बाकी काही शब्द त्यांनी वापरला नसता दुसरा. आणि मला वाटतं हीच लायकी यांची राहिलेली आहे आणि राहणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. RM वाणी यांनी 1999 ते 2014 अशी सलग 3 टर्म वैजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. दिवंगत माजी आमदार RM वाणी यांच्याच मतदारसंघात सभा असल्यानं त्यांचा उल्लेख होणं स्वाभाविक होतं. मात्र अंबादास दानवेंनी हा उल्लेख करताना राजकीय उपटे काढले. त्यामुळे शिंदे गटानेही अंबादास दानवेंच्या वक्तव्याची परतफेड करताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचा उल्लेख केला. नाही, खरं आहे ना, कारण की ज्यांनी 2-2 बायका केल्या त्याला बुटालाच मारायला पाहिजे.
त्यांना अधिकृत 2 बायका करण्याचा हिंदू धर्मामध्ये आहे का? असेल तर मारू नका, आणि तुम्ही पाहून घ्या, वाचून घ्या, असेल तर जरूर त्यांना मारा. त्यांनी लेखी विधान परिषदेच्या शपथपत्रामध्ये 2 बायका लिहून दिल्या. अंबादास दानवेंनी केलेली टीका आणि त्याला अब्दुल सत्तारांनी दिलेले उत्तर हे काही सभ्य राजकारण नाहीये. मात्र शेवटी जे पेरलं तेच उगवतं याचा या ठिकाणी प्रत्यय आला. शिवसेनेचे नेते असणाऱ्या अंबादास दानवेंकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे अंबादास दानवेंनी त्यांच्या जबाबदारीचं भान ठेवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंढरपूरमध्ये नकली दागिने अर्पण केल्याची बातमी जुनी होत नाही. तोच दुसरी धक्कादायक बातमी समोर आली आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची 400 एकर जमीन परस्पर विक्री केल्याचं उघड झालं आणि या प्रकरणी देवस्थान समितीनं चौकशी सुरू केलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यामध्ये त्या ठिकाणी असताना म्हणजेच 2014च्या आधी हा घोटाळा झाल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. देवाची जमीन चोरीला, 400 एकर जमीन कुणी विकली? हजारो एकर जमीन धोक्यात. देवस्थान समिती अंधारात. घोटाळ्यात माजी मंत्र्यांचा हात. देवस्थान व्यवस्थापन समितीला कानोकान खबर न लागू देता 400 एकर जमीन विकण्यात आली. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थानच्या जमिनीची विक्री झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं जमिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघड झाला. नक्की आकडा सांगता येत नाही, त्याच्यापेक्षा मोठा पण असू शकेल, कमी पण असू शकेल. कारण देवस्थानच्या ज्या जमिनी आहेत त्या व्यवस्थेसाठी प्रत्येक गावामध्ये पुरेशा होतील अशा त्या काळात दिलेल्या आहेत. काही ठिकाणी 50 एकर, काही ठिकाणी 100 एकर अशा सुद्धा आढळून येतात. तर नक्की आपल्याला सांगता येत नाही की एकूण जमिनींची संख्या किती असेल, परंतु आपण लवकरच ही माहिती महसूल विभागाकडून संकलित केल्यानंतर आपल्याला जी माहिती एकूण डाटा येईल तो नक्की आपल्याकडे पुरवू. श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थानकडे हजारो एकर जमीन आहे. यातील 50 एकर, 100 एकर, 200 एकर असे हिस्से वेगवेगळ्या जिल्ह्यातील मानकरांकडे आहेत. वर्षानुवर्ष देवस्थानची जमीन देवाच्या नावानं कसणाऱ्या अनेक लोकांनी देवस्थानचं नाव काढून स्वतःचं नाव लावल्याची धक्कादायक माहिती देवस्थानला मिळाली आहे. आपल्याकडे ज्या जमीन नोंद असणारे भाग आहेत त्या व्यतिरिक्त उत्तर कर्नाटक असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे असतील, प्रामुख्याने सातारा, तर ज्या भागातून आपल्याकडे शासनकाठ्या येतात तर तिकडे भक्तगण प्रचंड प्रमाणात आहेत आणि तिथल्या जमिनी मात्र आपल्याकडे कोणत्याच नोंदीत असलेल्या आपल्या रेकॉर्डला आढळून येत नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात आणि तत्कालीन मंत्र्यांचा जमीन विक्रीत हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्योतिबा मंदिराची 2000 एकरच्या वर जमीन आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये अशा देवस्थानच्या जमिनी कसायला दिलेल्या होत्या. त्या जमिनी परस्पर विक्री झालेली खूप ठिकाणी असं निदर्शन, कारवाई निश्चित झाली पाहिजे. जमिनीची परस्पर विक्री झाल्याची बाब समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जमिनीचा शोध घेऊन ताब्यात घेणार आहेत. तसंच तहसीलदारांना जमिनीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता कोणावर कारवाई होणार आणि जमिनी कधी परत मिळणार याकडे सर्व भक्तांचं लक्ष लागलंय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तुमचे सगळे आजार बरे करतो, मात्र आधी धर्मांतर करा असं आमिष दाखवत धर्मांतरासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात उघडकीस आला. बरं, या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नेमकं काय प्रकार आहे ते पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. तुझं शरीर और रक्त है ना आशीर्वादित कर आणि तुझं प्रार्थना ईश्वरच्या नावामध्ये करतो. काय आंबाया नाम आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद येशू बाप्पा, ही वेळ संधी तू दिली म्हणून धन्यवाद देते बाप्पा. एवढ्याचा ताबा घे तुझं बरोबर आणि प्रभू भजन देण्यासाठी प्रत्येकाला आशीर्वाद. हे दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात, पण हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडलाय तीर्थक्षेत्र आळंदीत. पीडित उद्धव कांबळेंना धर्मांतरासाठी अक्षरशः वेठीस धरण्यात आलं.
प्रभू येशूचं रक्त समजून द्राक्षाचा रस आणि मांसाचे तुकडे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या सोबत घडलाय. त्यानंतर पीडित कांबळेंनी आळंदी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. ख्रिश्चन लोकांचे काय धर्मप्रसारक येतात, ते प्रार्थना करायला होतात आणि ते प्रार्थनेमध्ये हे सैतान आले असं लहान लेकराला सध्या म्हणायला होतात आणि ते 2 ठिकाणी त्या दिवशी प्रकार घडला. त्यांच्या तक्रारीनंतर आळंदी पोलिसांकडून 3 जणांविरुद्ध जबरदस्तीनं धर्मांतर करावयास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आळंदी सारख्या प्रख्यात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा प्रकार उघड झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून कसून तपास केला जातोय. याआधी देखील असे अघोरी प्रकार घडले का या दिशेनं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत आणि या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहेत याचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषदेनं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. त्यांना प्रार्थना वगैरे त्यांच्या घरामध्ये म्हणून घेत होते, अशा पद्धतीची आमच्याकडे तक्रार आली. त्यावरून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे की देवदेवतांच्या संदर्भात हे असे उद्गार काढले, त्याच्यामुळे हा आळंदी पोलिसांनी ते गुन्हा दाखल केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धर्मांतरण बंदी, लव जिहाद या संदर्भात हजारोंचे मोर्चे निघतात आहेत. तर या धर्मांतरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक कडक कायदा व्हावा व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत. आळंदीची ही घटना समोर येण्यापूर्वी नगर आणि पालघरमध्ये देखील जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे नुकताच जसा यूपी सरकारकडून धर्मांतर बंदी कायदा करण्यात आला, त्याच प्रकारचा कायदा आपल्या राज्यातही लागू करावा अशी मागणी करण्यात येते. त्यामुळे राज्य सरकार यूपीच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या राज्यातही हा कायदा आणतं का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. राजकीय नेते वेळ वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरचा वापर करत असतात आणि तसाच प्रकार एका कीर्तनकाराच्या बाबतीत घडलाय. कीर्तनाला पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून सांगलीमध्ये कीर्तनकारासाठी थेट हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली. पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. सांगलीतल्या रामकथेनंतर कीर्तनकार समाधान महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातील वाघोलीत पोहोचायचं होतं. मात्र कारनं वाघोलीत पोहोचायला तब्बल 5.5 तास लागणार होते. त्यामुळे आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेत हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलं. हेलिकॉप्टरमुळे कीर्तनकार समाधान महाराज शर्मांना अवघ्या 55 मिनिटात वाघोलीत कीर्तनासाठी पोहोचणं शक्य झालं. या सांगलीच्या कथेतून तिथपर्यंत पोहोचणं मला शक्य नसल्याच्या कारणानं मी त्यांना ही तारीख मी देऊ शकत नाही असं म्हणलो होतो. परंतु शांताराम बापूंनी तुमची सुविधा मी करतो म्हणून त्यांनी हेलिकॉप्टरची सुविधा केली आणि मला हेलिकॉप्टर तिथून पाठवून वाघोलीपर्यंत कीर्तनाला नेलं. हेलिकॉप्टर प्रवासासाठीची सर्व परवानगी आधीच घेण्यात आली होती. त्यामुळे हेलिकॉप्टरला वेळेत उड्डाण करणं शक्य झालं. साधारणतः पुण्याहून सांगलीला यायला 45 मिनिटं लागतात हेलिकॉप्टरला. आणि ते हेलिकॉप्टर होतं संजय घोडावत यांचं आणि रितसर कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस आणि या ठिकाणी पोलिसाची परमिशन घेऊन त्या ठिकाणी ते हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेलं होतं. राज्यभरात कीर्तनकारांच्या कीर्तनांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. गावांपासून ते शहरांपर्यंत कीर्तनाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढतीये. परिणामी कीर्तनकारांना वेगवेगळ्या शहरात प्रवास करावा लागतोय आणि मोठा पल्ला गाठताना हेलिकॉप्टरची कीर्तनकारांना चांगलीच मदत होतीये. एकंदरीतच भागवत धर्माची ही पताका आकाशात झेपावतानाचं हे चित्र मनाला सुखावणार आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. एक नंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष.
दिल्लीमधील कंझावला प्रकरणी रोज नवनवी माहिती आता समोर येत असल्यामुळे पोलीसही गांगरून गेलेत आणि ज्या कारसोबत अंजली फरफटत गेली त्या कारच्या मालकाला त्या घटनेची माहिती होती, मात्र त्यानं ती लपवल्याचं समोर आलेलं आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. अंजलीच्या मृत्यूचं गूढ कधी उलगडणार? 6 आरोपी जेरबंद, 1 आरोपी फरार. पुरावे कुणी नष्ट केले? कोण करतंय दिशाभूल? दिल्लीतल्या अंजलीच्या मृत्यूला 6 दिवस लोटले असले तरी तिच्या मृत्यूचं गूढ काही उकललेलं नाही. जसजसा तपास पुढे सरकतोय तसतसा या प्रकरणाचा गुंता वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणात सर्वात आधी पोलिसांनी अंजलीच्या मैत्रिणीचा शोध घेतला. निधीच्या चौकशीतून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल अशी पोलिसांना अपेक्षा होती, मात्र निधीच्या जबाबामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय. तसंच अंजलीच्या मृत्यू प्रकरणी आणखी दोघांचा समावेश असल्याचं उघड झालंय. या प्रकरणात आजवर जे काही सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलंय, तसंच अटक आरोपींच्या चौकशीतून जी माहिती उघड झाली आहे त्यावरून 5 आरोपींचा यात सहभाग असल्याचं उघड झालं. आता पोलिसांनी आणखी 2 आरोपींचा शोध सुरू केलाय. त्यातील 1 आरोपी आशुतोषला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ज्या कार सोबत अंजली 14 किलोमीटर फरफटत गेली ती कार आशुतोषच्या मालकीची असल्याचं उघड झालंय. या सगळ्या प्रकरणाची माहिती असतानाही आशुतोषनं पोलिसांना खबर दिली नाही. रोहिणी भागातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी आशुतोष दिसतोय. घटनेच्या रात्री आशुतोष रस्त्याच्या कडेला उभा राहून आरोपीची वाट पाहत असल्याचं समोर आलंय. आशुतोषच्या अटकेनंतर आता पोलिसांनी आणखी एक आरोपी अंशुल खन्नाचा शोध सुरू केलाय. तो आरोपीचा नातेवाईक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आशुतोष आणि अंशुल खन्ना यांचा अंजलीच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. इसमें जो 2 नाम आए हैं नए हमारे एक्यूज्ड हैं, एक जो एक्यूज्ड है उसका भाई है ये, तो उन्होंने ये देखते हुए कि इसके पास ड्राइविंग लाइसेंस नहीं है और ये एक एक्सीडेंट का ही केस है, किसी दूसरे आदमी को सजेस्ट किया कि तुम कहो कि मैं गाड़ी ड्राइव कर रहा था. तो ये उन्होंने एविडेंस को डिस्ट्रैक्ट किया, क्रिमिनल को स्क्रीन करने की कोशिश की है, तो वो हमारा इस केस में एक्यूज्ड बनता है. इसके साथ जिसकी गाड़ी थी उसको भी मालूम था कि गाड़ी कौन लेकर गया है. गाड़ी दीपक लेकर नहीं गया था, गाड़ी दूसरा लेकर गया था. तो उसने भी जो पुलिस है उसको एक तरह से मिस इन्फॉर्मेशन दी है और इसमें अक्यूज्ड को हेल्प करने की कोशिश की है. आता दिल्ली पोलिसांनी आशुतोषला गजाड केलंय. त्या रात्री नेमकं काय घडलं याविषयी पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 5 आरोपींना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्या आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्ट में आईओ ने 5 दिन की रिमांड मांगी थी जी, जो कि जज साहब ने 4 दिन की अलाउड कर दी है. पुलिस ने कहा कि अभी उनकी इन्वेस्टिगेशन इनकम्प्लीट है और 2 एक्यूज्ड और अभी आए हैं सामने जिनको अभी अरेस्ट करना है, इसलिए उनको 5 दिन की रिमांड चाहिए थी. सीडीआर और सीसीटीवी फुटेज अभी उन्होंने प्रिजर्व करके रख ली है. अंजलीच्या मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून वेगानं तपास केला जातोय. मात्र अजूनही अंजलीच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना फारसं यश आलं नाहीये. त्यामुळे अंजलीचा मृत्यू अपघाती झाला की तिची हत्या करण्यात आली? नववर्षाच्या पहाटे नेमकं काय घडलं याचा उलगडा झालेला नाही. आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे सीसीटीव्ही चित्रफितीच्या माध्यमातून एक कडी जोडण्याशिवाय पोलिसांसमोर दुसरा पर्याय उरला नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊतांमध्ये वाकयुद्ध रंगलेलं आहे. दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलं जात आहे. 26 तारीखचा अग्रलेख डिसेंबरचा मी राखून ठेवू. संजय राऊतला सोडणार नाही. माझ्या
नादाला लागू नका. पण त्याच्यावर केस करा. 50 वर्ष सुटणार नाहीत ते. ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला. एकमेकांना थेट इशारे देण्यापर्यंत हा वाद पोहोचलाय. या वादाला कारणीभूत ठरलाय सामना वृत्तपत्रातील अग्रलेख. 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखात कोकणातील काही प्रकरणांच्या चौकशीसाठी उपमुख्यमंत्री SIT नेमणार का असा सवाल केला होता. त्या अग्रलेखावरून नारायण राणेंनी नुकतंच संजय राऊतांना थेट इशारा दिला. 26 तारीखचा अग्रलेख डिसेंबरचा मी राखून ठेवला. संजय राऊतला सोडणार नाही मी, पण त्याच्यावर केस करा. 100 दिवस तो आत राहायला कमी राहिला, त्याला वाटतं परत जावं. तो रस्ता मोकळा करतोय, परत जा. सामनामधील अग्रलेखावरून संजय राऊतांवर खटला दाखल करणार असल्याचं नारायण राणेंनी सांगितलंय. राणेंच्या त्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांनीही राणेंवर जोरदार पलटवार केला. त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. एक लक्षात घ्या. कोण कोणाशी बोलते हिमतीच्या गोष्टी, धाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाहीये. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल ना तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची. अलीकडच्या काळात या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय. जेलमध्ये घालताय ना, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालाय का? हे आज सगळे नोंद आहे. कोण कोण मला जेलमध्ये, ही सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवलेली. नारायण राणेंच्या जर प्रकरणं काढली ना सगळी आर्थिक, तर 50 वर्ष सुटणार नाहीत ते. राणे विरुद्ध राऊत हा वाद काही आजकालचा नाही. राणेंनी शिवसेना सोडल्यापासून हा राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून या वादाला आणखी धार आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला होता. आता राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा एकदा राणे आणि राऊत आमने सामने आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलंय. शिंदेंच्या पक्षानं नाशिक आणि परभणीत ठाकरेंच्या पक्षाला मोठं भगदाड पाडलं. तर पक्षातील गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे लवकरच नाशकात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच दोन्ही पक्षांमध्ये फोडाफोडीचं राजकारण रंगलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षानं पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला जोरदार धक्का दिलाय. शुक्रवारी नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. नाशिक पाठोपाठ परभणीतही ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्यात शिंदेंच्या पक्षाला यश आलंय. पाथरी, पूर्णा आणि पालममधील ठाकरे पक्षाच्या 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. या सर्व जो काही प्रवेश होतोय, जो आपल्याला पाठिंबा मिळतोय, याचं कारण आपल्या सरकारवर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आपण विश्वास दाखवत आहे. हे खरं म्हणजे मोठी बाब आहे, आनंदाची आहे, समाधानाची आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी नाशिकची जबाबदारी खासदार संजय राऊतांवर सोपवली आहे. मात्र पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात त्यांना यश येताना दिसत नाहीये. नुकतंच नाशिकमधील 12 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. आता मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. त्यावरून खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे. शिंदेंच्या पक्षात गेलेल्या पदाधिकाऱ्यांना राऊतांनी मेंढ्यांची उपमा दिली. 4 दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसेना ही जागेवरच आहे. मलाही माहीत नाही नावं. मी कोणते सांगवतं गेले, कोण गेले, मी मलाच माहीत नाही हे नावं. आमच्या लोकांना माहीत नाही कोण गेले आहेत. ते पकडायचे, मेंढर पकडायची आणि घेऊन जायची खाटीक खाण्यात.
ठाकरेंच्या पक्षाला एका पाठोपाठ एक राजकीय धक्के देण्याचा प्रयत्न शिंदेंच्या पक्षाकडून केला जातोय. संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चष्मा लावल्यामुळे त्यांना जे वाघ आहेत त्या मेंढ्या वाटतायत. खरोखर हे शिवसेनेचे वाघ आहेत. आतापर्यंत ज्यांनी नाशिक सांभाळलं असे वाघ आमच्याकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेत आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सर्वजण आलेले आहेत आणि ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. नाशिकमध्ये आमदार खासदारांपाठोपाठ नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. नाशिकमध्ये पक्षाला लागलेली ही गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न केले जात आहेत. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. मात्र ठाकरेंच्या सभेपूर्वीच त्यांच्या पक्षाला धक्के देण्याचा प्रयत्न केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरेंच्या पक्षाला लागलेलं फुटीचं ग्रहण कायम असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. लोक पक्ष सोडून जात असतील तर संघटनेत बदल करणं गरजेचं असल्याचं मत गोऱ्हेंनी व्यक्त केलंय. तर सत्ताधाऱ्यांनी यावरून ठाकरेंच्या पक्षावर निशाणा साधलाय. नीलम गोऱ्हेंचा पक्षाला घरचा आहेर काय नेमकी त्या संदर्भातली गरज असेल तिथे पक्षात बदल करा ही म्हणण्याची वेळ का आली पाहूयात. शिवसेनेतील आमदारांच्या बंडापासून शिवसेनेला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ आता नाशिक आणि परभणीतही ठाकरेंच्या पक्षात फूट पडली आहे. खरं म्हणजे सरकार स्थापन झालं हे सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास दाखवत आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर लोक विश्वास दाखवत आहेत. राज्यभरातले लोक या ठिकाणी त्यांचा ओघ लागलेला आहे. शिवसेनेतील बंडाला 6 महिने झालेत. मात्र अद्यापही पक्षातील गळती रोखण्यात उद्धव ठाकरेंना यश येताना दिसत नाही. यावरून ठाकरेंच्या पक्षातील मतभेद समोर आलेत. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी पक्षाला घरचा आहेर दिला. कमीत कमी लोक काय पद्धतीने पक्ष सोडून जातील याच्यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे. पण तरी आम्ही कुठे कमी पडत असू तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की जरूर काही बदल झाले पाहिजे. शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेनेची 2 शक्ल झाली आहेत. या बंडखोरीनंतर दोन्ही पक्षात राजकीय संघर्ष पेटलाय. दोन्ही बाजूनं कार्यकर्त्यांची फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ठाकरेंकडून शिंदेच्या पक्षात जाण्याकडे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा ओढा अधिक आहे. अशातच आता नीलम गोऱ्हेंनी पक्षाला घरचा आहेर दिल्यामुळे शिंदेच्या पक्षाला टीका करण्याची संधी मिळाली. अजून तुम्ही पहा जसं जसं निवडणुका जवळ येतील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते नीलमताई ज्या बोलल्या मला वाटतं की ते सत्य बोलले. आता जे काही आहे मला त्याचं राजकारण करायचं नाही. तर ज्येष्ठ मुंबईचे खासदार आपण पाहिले तर नीलमताईपेक्षाही ते ज्येष्ठ आहेत. त्यांनी 13वा प्रवेश जो घेतला तो लोकांना म्हणजे असं वाटलं की शिवसेनेमध्ये कार्यकर्ता नाराज आहे, नेता नाराज आहे. ठाकरेंच्या पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदेच्या पक्षाकडून केला जातोय. गेल्या 6 महिन्यांपासून दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशातच आता नीलम गोऱ्हेंनी पक्षाला खडेबोल सुनावले आणि त्यामुळे ठाकरेंच्या पक्षात सगळं काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ मागील 2 दिवसांपासून त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. मात्र छगन भुजबळ कशामुळे ही वक्तव्य करतायत याचा पर्दाफाशच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. मला वाटतं अजितदादाचे विरोधी पक्षनेतेपदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल. आम्हाला पवार साहेब एक गोर गरिबांचा जो एक जाणता राजा वाटतो म्हणून आम्ही त्यांना जाणता राजा म्हणतो. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा का म्हणतायत यामागचं खरं कारण आता समोर आलंय. शरद पवारांच्या नजरेत कायम नंबर 1 राहण्यासाठी छगन भुजबळांचा हा खटाटोप सुरू असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. चंद्रशेखर बावनकुळे एवढ्यावरच थांबले नाहीत
तर अजित पवार यांचं विरोधी पक्षनेतेपद आणि छगन भुजबळांचे प्रयत्न यावरही बावनकुळेंनी थेट भाष्य केलं. मला वाटतं अजितदादाचं विरोधी पक्षनेतेपदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल. एखाद्या वेळी विरोधी पक्षनेता बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल, म्हणून पवार साहेबांच्यावर जास्त मार्क वाढले पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर 1 आहोत शरद पवार साहेबांजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहोत असं दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला. चंद्रशेखर बावनकुळेंनी छगन भुजबळांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्षनेतेपदावर असल्याचा गौप्यस्फोट केला. तर छगन भुजबळांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. विरोधी पक्षनेतेपदावर माझा डोळा आहे, माझा कशावरच डोळा नाही. काय माझा डोळा फक्त जे आहेत या बावनकुळेवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान मोदी साहेबांना विष्णूचा अवतार म्हणता, आम्ही काय म्हणालो? ठीक आहे, तुम्हाला ते विष्णूचे अवतार वाटतात तर म्हणा तुम्ही, आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला पवार साहेब एक गोर गरिबांचा जो एक जाणता राजा वाटतो म्हणून आम्ही त्यांना जाणता राजा म्हणतो. छगन भुजबळांचा खरंच अजित पवारांच्या विरोधी पक्षनेतेपदावर डोळा आहे का? आणि तसं असेल तर ही मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल. आणि तसं नसेल तर चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संशय कल्लोळ उडवून देण्यासाठी ही खेळी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता कोणतीही शक्यता नाकारता येत नाही हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बॉयकॉट बॉलिवूडचा बॉलिवूडनं मात्र चांगलाच धसका घेतलेला दिसतोय. अखेर या विरोधात सुनील शेट्टीनं आवाज उठवला. गुरुवारी यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत एक बैठक घेतलेली होती आणि त्यावेळी सुनील शेट्टीनं दस्तूरखुद्द योगी आदित्यनाथांकडे हा ट्रेंड थांबवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड 2022 मध्ये सर्वाधिक गाजलेला हॅशटॅग. This is Rakesh Dhawan, Mission Control Initiating Command for Launch. Go! 2023 मध्येही बॉलिवूडने हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंडचा धसका घेतलाय. आणि म्हणूनच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या बैठकीत सुनील शेट्टीने थेट या विषयाला हात घातला आणि हा ट्रेंड थांबवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. मेरा यही कहना था, ये जो हैशटैग बॉयकॉट बॉलीवुड का जो ट्रेंड कर रहा है उसका बदलना बहुत ज़रूरी है. वो अगर बदल जाए तो बहुत कुछ बदलेगा क्योंकि वो हमें इम्पैक्ट कर रहा है. यस, कंटेंट भी हमें सुधारना बहुत ज़रूरी है, लेकिन वो हो जाएगा क्योंकि बिजनेस का सक्सेस या फेलियर होता ही रहता है. सब्जेक्ट्स गलत जाएंगे, लेकिन अगर ये ट्रेंड हट जाए और ये जो स्टिग्मा है वो अगर हट जाए तो बहुत बड़ी बात है. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड विरोधी वातावरण निर्माण झालं. त्यामध्ये नेपोटिझमचा वाद गाजला आणि हॅशटॅग बॉलिवूड ट्रेंड वाढला. त्याचा पहिला फटका बसला तो आलिया भट्टच्या सडक सिनेमाला. या सिनेमाचा ट्रेलर हा यूट्यूबवर सर्वाधिक डिसलाईक व्हिडिओ ठरला होता. त्यानंतर आमिर खानचा लाल सिंग चड्डा बॉक्स ऑफिसवर दडकून आपटला. त्यानंतर अक्षय कुमारचे रांगेत 4 सिनेमे आपटले. लायगर, थँक गॉडलाही या ट्रेंडचा फटका बसला. 2022 मध्ये बॉलिवूडचे कोट्यवधी रुपये बुडाले आणि फ्लॉपची रांग लागली. पूरी दुनिया से कहो कॉपीदार. और योगी जी ने ये भी कहा पहले ही कि बॉलीवुड का कंट्रीब्यूशन, हिंदी फिल्म का कंट्रीब्यूशन बहुत रहा है इंडिया के ग्रोथ में, म्यूजिक में, कल्चर में. तो शुरुआत कहीं ना कहीं हुई है. एंड आई जस्ट प्रे एंड टू द पीपल ऑल्सो कि ये ट्रेंड बंद कर लीजिएगा क्योंकि सारे लोग एक नहीं होते. नव्या वर्षात नवीन सुरुवात करण्याआधीच पठाण सिनेमाचा वाद सुरू झाला आणि पुन्हा एकदा हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूडची दास्ती बॉलिवूडला वाटायला लागली. कोविडमधून सावरू बघणाऱ्या बॉलिवूडला हॅशटॅग बॉलिवूडचा तोडगा अजूनही सापडलेला नाही आणि म्हणूनच आता थेट राजकारण्यांना विनंती करण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये नवं बॉलिवूड उभं करण्याचं स्वप्न बघणारे योगी आता हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड थांबवण्यासाठी काही करणार का हे बघावं लागेल. तोपर्यंत बॉलिवूड वाद आणि बॉयकॉटचा खेळ सुरूच राहणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजऱ्यामध्ये एका अल्पवयीन हिंदू मुलीची छेड काढल्यामुळे गेले 2 दिवस शहर बंद होतं. तर शुक्रवारी हिंदूंच्या जन आक्रोश मोर्चानं वातावरण चांगलंच ढवळून निघालं. छेड काढणाऱ्या संशयितांवर कठोरात कठोर शिक्षा करावी अशी एकमुखी मागणी केली जाते. आजऱ्यात भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा, मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. संशयितांवर कठोर कारवाई करा, मोर्चेकऱ्यांची एकमुखी मागणी. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात 2 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलींची छेड काढण्यात आली होती. त्यानंतर काही काळ शहरात तणावाचं वातावरण होतं. छेडछाडीच्या या घटनेच्या निषेधार्थ 2 दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शुक्रवारी भव्य असा हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि या मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांचा समावेश होता. संशयित आरोपी ताहीर आणि इम्रान माणगावकरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मात्र त्याच्या विरोधात कठोरात कठोर कलम लावावी, जेणेकरून त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल अशी एकमुखानं मागणी करण्यात येते. महिलांच्यावरती होणारा अत्याचार, त्यानंतर लव जिहाद व जे धर्मांतर करणे, धर्मांतर याच्यावरती कायदा निघावा, यासाठी हा मोर्चा करणार आहे. हा मोर्चाचं नियोजन केलेला आहे. आजरा शहर हे संवेदनशील असल्या कारणानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मोर्चाच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या भव्य मोर्चाच्या माध्यमातून हिंदू समाजानं आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. हिंदूंच्यावर होणारे अत्याचार हे त्वरित थांबले पाहिजे. दिल्लीमध्ये श्रद्धा पालकर हत्याकांड असू दे किंवा लव जिहाद सारख्या असंख्य घटना असू दे, या घटना देशभरात थांबल्या पाहिजे. यासाठी समस्त माझ्या आजरा तालुक्यातील बांधवांनी आज मोठ्या संख्येनं इथं उपस्थिती लावली. शाळकरी अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणानं तापलेलं वातावरण या मोर्चानंतर काहीसं शांत झालंय. मात्र भविष्यात असले घृणास्पद प्रकार घडल्यास कोणाचीही तमा न बाळगता संशयितांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.